हाय, कसे आहात सगळे? व्हिडिओ लय उशीर येते माझा. बरं काय नाही, पण सगळ्यांना राम राम. हे मी बनवायला चालली होती. इथे तर मुरकुल बोलतात आणि महाराष्ट्र साईडला शेव बोलतात, एवढं मला माहिती आहे. पण ह्यो जाडा शेव आहे जे मी बनवायला चालली आहे. आणि ते बनवायसाठी मी पहिलं तेल गरम केले आणि ती पहिले मी दळून आणली होती. तांदूळ तांदूळ, चण्याचा डाळ आणि उडदाची डाळ घालून ती पहिलेच मी भाजून दळून आणली आहे. ते थैलीमध्ये आहे. आणि ते परात मी घासत होती, म्हणजे घाण झाला होता. घाण म्हणजे वापरत नाही एवढं मी, लई मोठा येतो परात, म्हणून त्याला घासून नंतर वापरायसाठी त्याला घेतले. आणि इथे तेल गरम करायला ठेवली होती मी. आणि तुम्ही कन्फ्यूज असेल की हे असं का लई दिवसांनी, म्हणजे मी खायला पोरं खातात, घराचाच वस्तू खातात पोरं, बाहेरचं दुकानाचं काहीच खात नाही माझे पोरं, तर त्यामुळे मला घरातच बनवायला लागतं. आणि ही पण मी फर्स्ट टाईम बनवते का, म्हणजे माझे पोरं वरती आंटी आहे ना त्याच्याकडे जातात, तर त्याच्याकडे खात होते तेव्हा मी बघितले. तर मी आंटीला बोलले मला पण म्हणजे कसे बनवते मला दाखव. तर ती बोलली तसं केली मी. ती का आली नव्हती, मीच बनवली. आणि हे माझी सासूपी बनवते, पण त्यांचं मी कधी बनवलेला बघितला नाही, त्याच्यामुळे मी कन्फ्यूज होते की होईल की नाही होईल. नाही मग आतमधून भीतीच चालत होती माझी की कसं होईल, वेस्ट तर नाही होणार ना, त्यामुळे. आणि हे चाळून घेते का, म्हणजे सगळे गाठी नाही राहिलं पाहिजे, म्हणून ते चाळून घेत होती मी. चाळून घेतली, नंतरला सगळे मसाले घातले. मसाले ह्याच्यामध्ये हळदी पावडर, मिरची पावडर, धने पावडर, मीठ, हे 4च वस्तू टाकले मी. आणि जिरे थोडेसे टाकले, अख्खे जिरे. आणि त्याच्यानंतर ओवा टाकले आणि त्याला मिक्स करून नंतर गरम तेल टाकले. आणि तुम्ही बोलणार की ह्याला येत नाही का? मग खरोखर मला येत नाही का, म्हणजे मी एवढं काही लक्ष द्यायची नाही पहिले. मम्मीकडे होती तर मम्मी बनवायची. तर कसं असतो आपला की बोलतात ना, लक्ष देत नाही नंतरला भारी पडते, तसं झालं आहे माझं पण. आणि सासू पण माझ्याकडे नाही आहे, मुंबईला राहतात ते, आणि मी इथे हैदराबादमध्ये आहे. त्यामुळे थोडं ते पण खातात, त्यांना पण जेवणाबरोबर आवडते. असं सुक्कं काय असलं ना तर त्यांना खायला आवडतात ते. आणि ओला भाजी वगैरे असलं ना तर ते घेत नाही, सुक्कं भाजीबरोबर खातात. काय ना काय बेफर वगैरे ते बाहेरून आणतात, त्यापेक्षा आपण घरी बनवलेलं बरं आहे, म्हणून बनवत होती मी. आणि पहिल्यांदाच बनवत होती हे. आणि सगळं, आणि ओवा ना मी जे आहे ना ते हातावर हे करून घेतली होती, थोडा का टेस्ट येते त्याच्याने, एवढं माहिती आहे मला. आणि ते सगळं चांगलं मिक्स करून घेतले. तेल घालून दोन चम्मच मी तेल टाकले असेल, जे माझ्याकडे चम्मच आहे त्याच्याने. आणि मी त्याला भरपूर मस्त मिक्स केले. त्याच्यानंतर त्याला गरम पाणीने मला वाटत होतं, पण ते आंटीनी मला बोलले होते नाही तू थंड पाणीनेच त्याला हे कर. आणि थोडासा पहिले बनवून बघत होती मी की होते की नाही होत, भीतीच वाटत होती. म्हणून बोलली पीठ खराब नाही व्हायला पाहिजे, नाही झालं तर सकाळी ते आंटीची अजून विचारून करू. पण ते झालं माझा. आणि ते गरम पाणी नाही टाकली मी, थंड पाणीनेच केले. आणि हे तेल टाकून मी पूर्ण चांगलं मिक्स करून घेतली. आणि घडी मी ते बघत होते की मुठीत बांधतात ना, असं बघतात ना पीठ चांगलं झालं आहे की नाही, तसं बघितले मी 2-3 वेळेस. त्याच्यानंतर काही नाही बनवली. तुम्ही पुढे बघा व्हिडिओ, कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. मला तर एवढं काही नॉलेज नाही आहे, त्यामुळे बोलते मी. आणि लय चांगले झाले, पण खायला पण लय टेस्टी झाले. फक्त गरम मसाला नव्हता घातली मी. त्या आंटीनी बोलले होते मला तू गरम मसाला पण टाक, पण गरम मसाला माझ्याकडे नव्हता, म्हणून मी नाही टाकली. जेवढं अवेलेबल होता तेवढंच टाकली. आणि हे पण आले नव्हते ड्युटीवरून, उशीर झाला होता त्यांना. मी 9:30ला बनवायला घेतली होती,
मला वाजले 11:30 आणि पोरं झोपत नाही. मम्मी काय करते म्हणून ते माझे पाठीच. आणि जेवण वगैरे सगळं लवकर झालं होतं त्या दिवशी माझा. आणि हे पीठ दळून आणून माझ्याकडे म्हणजे संक्रांतीचा होता, संक्रांतीच्या दिवशी बनवायचं होता, पण मी काय बनवले नाही. ते माझ्याकडे साचा नव्हता आणि ती आंटी पाहुणे गेली होती, म्हणून ते साच्यासाठी मी बसली होती. नंतरला 8 दिवस झाले त्याच्यानंतर मी आंटीला बोलले की मला द्या, मी बनवते. तर तिने दिली मला. आम्ही घेतात सगळं करतात, असं काही नाही आहे आमचं. ते ओनर आहे तरी ते चांगले आहे आणि त्यांना माहिती आहे माझ्याकडे काय आहे काय नाही, तरी ते मला लई समजतात आणि माझे पोरांना पण लई सांभाळतात. ते मला लई आधार आहे त्यांचा लई म्हणजे बोलतात ना की मनापासून लई हे आहे मला. तर गोलू लहान होता, 3-6 महिन्याचा तेव्हा आली आहे मी इथे, पण त्यांचा लई मला आधार आहे. कुठे पण सोडून आम्ही पोरांना सोडून बाहेर काय काम असलं ना तर आम्ही त्यांच्याकडे सोडून जातात आणि ते लई भारी सांभाळतात. पोरं म्हणजे असं टॉयलेट वगैरे केले, बाथरूम वगैरे केले तर ते बघतात, कधी काय नाही बोलत. लय मस्त आहे ते दोन्ही पण. असं काय नाही बघतात म्हणून मी मस्त बोलते, पण ते तरी तसं पण चांगले आणि घेतात, आम्ही देतात, असं आहे आमचा. मी आंटी कशाला बोलते म्हणून मी मला आवडला त्यांचा काय वस्तू ना, मी विचारते त्यांना तुम्ही कसं बनवले, तुम्ही कसं केले ते मला सांगतात की हां असं कर. मी जे मला आवडते त्यांच्या ते कधी जे म्हणजे असं काय फेस्टिवल वगैरे असलं काय बनवले तर ते मला आवडला त्यांचा, तर मी नक्की विचारते त्यांना. मी सोडत नाही बनवाशिवाय आणि मी बनवते पण. चांगलं असंच चालत असतो आमचा. बघू जोपर्यंत ह्या रूममध्ये आहे आम्ही किरायाने तोपर्यंत तर आमचं रिलेशन असंच राहणार, पुढे पण असंच राहणार, असं काही नाही राहणार आहे म्हणून. हे बनवते आणि थोडंसं बनवून बघते पहिले का, म्हणजे मला भीती पहिल्यापासूनच वाटत होती ज्यापासून घेतली ह्याला बनवायला. वेस्ट नाही व्हायला पाहिजे एवढं खर्च करून. म्हणजे कितीतरी डाळ, तांदूळ, उडदाची डाळ आणि दळून आणायची, ते तर लागतात ना पैसे. आणि मला माहिती आहे की कसं दिवस निघतात, तर ते मला तेच भीती होती की नाही असं व्हायला पाहिजे, खराब नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे. आणि हां एक सांगू तुम्हाला, हे जे मी साचा घेतले होते ना, आंटीनी मला 2 साचा दिले होते, एकदम बारीकवाला आणि एक थोडासा मोठा होलवाला. तर मी त्याला तेल लावून पहिले जे बारीकवाला होता ना ते लावून बघितले, जे आपण लसूणी चुडा बोलतात ना त्याच्याने बनवतात, ते मला नको पाहिजे होता. पण मी आंटी बोलली की दोन्हीनी बनवून बघ, तुझ्याशी कसं होते तसं बनव. तर मी पहिले हे घेतले आणि तेल ना लई गरम होता माझा, लईच गरम झाला होता. तर ते जे जो बारीक एकदमवाला होता ना ते ना थोडाला करपून गेला होता कढईमध्ये, लगेच करपला ते. काढूच तर बोलतात ना धीर नाही, तसं लगेच करपला, तसं करपला तो. बघा तुम्ही आता. त्याच्यानंतर मी ते साचाच बदलले आणि ते जे थोडासा मोठा होता ना त्याला घेतले. आणि हे जे मशीन आहे ना, हे आपल्याकडे कसं ते चकली बनवायची ते राऊंडवाली मशीन असते, तर आणि इथे मी अन्नपूर्णा आईला बोलत होती की मला फक्त चांगला होऊ दे मी पहिल्यांदा बनवते, मला नाही माहिती काय होणार आहे. आणि ते चम्मच ना मी गरम करत होती, पाणी नसला तर, आणि पाणी असला ना तर तेल ना फुडफुड वरती येते, ते पण भीती वाटत होती. एकतर ते घरी नाही आणि ती मी बनवायला घेतली आणि पोरं पण माझे संगती मागे पुढेच होते, खाली नाचत होते, न तर झोपत होते ना काय त्याच्यामुळे. आणि ते जे मी बोलत होती ना ते बनवायचं ते मशीन, ती मशीन लई वेगळी माझ्याशी होतच नव्हता. ती गोलवाले आपल्याकडे कसं वापरतात तसं नव्हता हे, आणि हे वेगळंच होता. मला पहिल्यांदा मी हे मशीनला पण वापरले. आंटी हेच मशीन वापरते, छोटी होती पण बरं होती, पण त्यांच्यासाठी बरं होती, त्यांना एक्सपिरियन्स आहे, ते कवा पण बनवत राहतात. आणि मला तर नव्हता. हे बघा कसं आला, ते करपला बोलले ना मी, ते बारीकवाला ते बघा करपला. ते खरोखर ते लई बारीकच पडत होते.
नंतरला मी ते चेंज केली आणि चेंज करून नंतर ते मोठावाला साचा लावली. आणि हे प्लेट घेतली मी, म्हणजे हे डाळीचे तेल जे असतात ना, अगर तेल राहिला तर नितळून जाईल पूर्ण तेल, त्यामुळे. आणि ते बघा मी साचा चेंज केले. मला मला तसा नव्हता पाहिजे होता, म्हणून मी साचा पहिले ते चेंज केली. त्याच्यानंतर मी दुसरा साचा घालून परत बनवली. आणि तुम्हाला काय सांगू, म्हणजे ते तेलामध्ये सोडतात ना, ते अंकल बरोबर सोडतात. त्या दोघंजणं बनवतात ते. आणि माझ्याशी होतच नव्हता, ते गोल गोल होतच नव्हता. ते कढाईमध्ये ना कसं पण आकार होत होता. हे दोनदा बघितली. नंतर काय केली, प्लेट घेतली छोटासा, त्याला पालता केली आणि त्याच्यावरच पहिले हे करून नंतरला तेलामध्ये हाताने सोडली. असं केली मी. माझ्याशी अजिबात नाही होत होता ते तेलमध्ये. आणि ते मशीन पण लई वेगळी आहे बाबा, आपल्याला कधी वापरले नाही ते, म्हणून ते थोडा अवघड लागत होता. ते मला तर अवघड लागत होता. कोणाला जे ना एक्सपिरियन्स आहे ते बरं आहे त्यांना. ते बघा मी गोल गोल फिरवत होती आणि ते जसं फिरवत होते ते तसंच हे होत होतं, म्हणून ते बरोबर पडतच नव्हतं. पडायला तर काय नाही, खायचंच आहे वस्तू, पण ते काय दिसायला का गोल काय वाकडा काय ताकडा काय ते एकच असतं. पण ते मला वेगळंच दिसत होतं. बघा तुम्ही पण हसणार हे बघून की ही काय करते म्हणून. मला पण हसी येत होती तेव्हा, हे असं का पडते, हे का गोल पडत नाही म्हणून मीच विचार करतच होते तेव्हा मी. पण पोरं पण लई सतवत होत्या, ते पण नव्हते आणि पोरं सतवायचं आणि हे बनवायला घेतलं. तसं वाटत होतं की का घेतली आणि कधी संपणार. हे पिठालाच बघत होती मी घडी का, म्हणजे सांगते ते राहिले ना तर काय टेन्शन नसतं, भीती पण नसते की काय होणार, काय झालं तरी ते आहे ना. आणि ते नव्हते, ते उशीर येणार होते आणि त्याच्यामुळे हे एक वेगळं आणि हे मशीनचा एक वेगळं. आणि ते राऊंडवाला मशीन काय आपण गोल 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 हाताने फिरवतात तसं नीट हे होते. आणि ह्याला ना असं स्टॅपलरसारखं दाबतात ना, तसं दाबायचं होतं. हे वेगळंच होतं मशीन. मला तर मी तर नाही वापरत आणि वापरणार पण नाही परत. ते नव्हता म्हणून ते आंटीकडून घेतले बनवायला आणि माझ्याकडे आहेच नाही, खरोखर नाही आहे. त्याच्यामुळे मी ते आंटीकडूनच घेतली. आणि खाली पण काय होत नव्हतं ते बघा, तुम्ही बघतच असेल. आणि नंतरला कसं तरी बनवता नंतर शेवटला आली ना मी, तर बरं पडला. हात एकदम जमून गेला त्याच्यावर की हां चला. तर मला पण एवढं काही हे करायचं नव्हतं. खायचं तर आहे, कोण बघणार आहे घरात, तेच खाणार आहे, मीच खाणार आहे, पोरच खाणार आहे. त्यामुळे आपण जसं होते तसं बनवू. पण होत होता मस्त, का कुरकुरीत झालं होता, लय भारी झालं होता. पण गरम मसाल्याची थोडीशी कमीच होती त्याच्यामध्ये, तरी काय नाही, आपलं चालतं आहे घरात. काय फेस्टिवल वगैरे तर नाही आपल्याला की हे करायचं आहे, पण चालते. आणि मस्त झालं आहे. तुम्ही बघत राहा. तुम्हाला कसं वाटलं ते मला पण सांगा आणि पक्का सांगा आणि पक्का सबस्क्राईब करा. तुम्हाला जे पण बघतात व्हिडिओ आणि त्यांना मी धन्यवाद बोलणार आहे. मग पहिले 1-2, आता माझे 10 सबस्क्राईब झाले. म्हणजे 0ने चालले तर थोडा हळूहळूच चालणार आहे, मला माहिती आहे. म्हणून मी पण जोर जबरदस्ती करून हे नाही करत, जेवढं माझ्याशी होते तेवढंच करते. लहान लहान पोरं आहे माझे पण, त्यामुळे त्यांच्याशी म्हणजे नाही जमत व्हिडिओ काढायचं. त्यांना हे सांभाळायला लागतं, त्यांना खाऊ प्यायला घालायला लागतं, तेच दाखवायचं असतो. पण रोज रोज तुम्हाला पण कंटाळेल हो, तेच काय दाखवते ही म्हणून तुम्ही पण बोलायला लागणार. त्यामुळे मला पण विचार करून टाकायला लागतं, काय बनवले काय म्हणजे जे भाजी मला येते, जे काय करायला येते ते दाखवायला मला बरं वाटतं, ते दाखवते. आता तर स्टार्ट आहे, चालते एवढं. 10 सबस्क्राईब झाले म्हणजे एवढा विश्वास आहे की आपला व्हिडिओ चालणारच आहे, पुढे पण चालणार आहे. कसंही चालू, हळू चालू, जोरात जायचं नाही, पळून जायचं नाही कुठेही, तेच राहायचं आहे. त्यामुळे आपलं जसं झालं. आणि जे पण व्हिडिओ माझे बघतात त्यांना लई 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 मनापूर्वक धन्यवाद. आणि जे पण सबस्क्राईब केले मला त्यांना पण लई लई धन्यवाद. तुमची लई आभारी आहे मी, तुम्ही सबस्क्राईब केले मला, तुम्ही माझा व्हिडिओ बघितले आणि असंच पूर्ण बघत राहा.
काही नाही, तुमची कृपाने मी होईल पुढे, एवढा विश्वास आहे स्वतःवर. लई विश्वास असला की दुनिया जिंकून जातो असं बोलतात ना, तसं आहे. ते पण दिवस निघून जाईल, जे दिवस आहे आपले. आणि काही नाही, व्हिडिओ काढायचा माझा हेच आहे की थोडा घराचा आधार होईल, काय थोडा त्यांना पण थोडा आधार होईल. म्हणजे त्यांची सॅलरी काही एवढी नाही आहे की आम्ही पूर्ण हे करू शकू. स्वतःचं घर घेऊ शकतो थोडाफार हे उरलं तर. कोण पण विचार करतात. ज्यांचे पोरं आहे, जे किरायाने राहतात ना, त्यांनाच माहिती असणार की काय असतो हे की नाही. आणि तुम्ही बोलत असेल की हे काय आहे, त्याच्या घराचा सांगते पूर्ण. पण मी खरं बोलते, आम्हाला काही एवढं समजत नाही आहे. आम्ही काय बोलतात ना 26-27ची उमरचेच आहे. आता चालली आहे पटरी. बघू पटरी केव्हापर्यंत स्वतःचं घर घेते आणि चालवते सगळं. एवढं त्याच्यावर वरच्यावर लय भरोसा आहे की आपण इमानदारीने चालले तर कोण आपल्याला पाठी सरकवणार नाही, पुढेच करणार आहे. त्यामुळे माझा आवाज भले तुम्हाला स्लो येत असेल, त्यामुळे पोरं ना झोपले आतमध्ये आणि माझा 2च रूम आहे, ते आवाज जाते त्यांना. त्यामुळे मी हळू बोलते, नाही तर जोरातच बोलली असती. पण बघत राहा. आणि त्यांना अजून एकदा मी धन्यवाद बोलणार आहे, जे पण व्हिडिओ बघतात आणि जे पण सबस्क्राईब करतात त्यांना लय मनपूर्वक धन्यवाद. तुमची दादा ताई जे पण बघतात, तुम्ही लहान मोठे कोण पण बघू, धन्यवाद त्यांचा. आणि हे कसं झालं आहे मला नक्की सांगा. आणि 1000 सबस्क्राईब बी झालं ना माझा, तर काय आहे ना, मॉनिटाईज होऊन जाईल. चॅलेंज जो आहे ना, जे बोलतात ते ना मॉनिटाईज होऊन जाईल ना, नंतर टेन्शन नाही, ते वाढत बसतात. ते हळूहळू होईल. आताच तर स्टार्टिंग केले, होऊन जाईल. आणि तुमच्या आशीर्वादने सगळंच होऊन जाईल, बाकी काय नाही. हाय सगळ्यांचा आशीर्वाद डोक्यावर. अजून काय नाही पाहिजे. माझा इच्छा काय आहे ना, दोघं चालवले घर ना तर घर चालतो आहे. म्हणजे थोडेफार मी खर्चे काढली आणि त्यांच्या खर्चा पण, स्कूल वगैरे फीस वगैरे, किराय बी. इथे ना किरायचा तर विचारूच नका. भले मुंबई साईडला ह्या कुठे असले ना तिथं कमी असेल, पण इथे 2 BHK 19,000 आहे, 1 BHK 12,000 आहे. असं आहे. बघून आहे ते, पण रूम बघून आहे, छोटे मोठे सगळं. आणि 8,000, 9,000, 10,000, 12,000, 15,000 असं आहे. 6,000चा रूम बघायला गेले 5,000चा तर तुम्हाला कुठेच नाही भेटणार आहे. असं आहे इथे हैदराबादमध्ये. आणि लय वाढतात, म्हणजे जसं तोंडात येते तसं बोलतात किराय. म्हणून आम्हाला पण चेंज करायला होत नाही. आम्हाला चेंज करायचंच होतं. आमचे पण सासू ससर आहे, त्यांना इथे आणायचं होतं आम्हाला, पण ते काय तर बघू कसं होते. भागलं पाहिजे म्हणून आम्ही पण विचार करतो, सगळं भागलं पाहिजे. भले त्यांना आणायला काय नाही, पण इथे आपल्याला पण भागलं पाहिजे. त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे की आपण आणले आणि त्यांना गोळी दवा सगळं असतो त्यांना हे नाही व्हायला पाहिजे. हॉस्पिटल खर्च आपण काढलं पाहिजे त्यांचे. त्यामुळे थोडा भीती वाटते की कसं होईल आपला ते. असं विचार करून गपचूप बसतात. भेटलं तर बरं आहे, देवाची कृपाने सगळं चांगलं व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. एवढंच. आणि हेच विचार चालत असते आमचा दोघांचा की कसं होईल, होऊन जाईल. हे झालंय माझा. हे बघा किती 9:30ला घेतले मी बनवायला, हे रात्रीचे. आणि हे लास्ट आहे. आणि हे बघा एवढं बनवले नाही पूर्ण, म्हणजे अंदाजा समजा होईल म्हणून. त्यामुळे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त होतं पीठ. एवढंच असेल. मी अर्धा किलोपेक्षा जास्त पीठ होता थोडंसं. लास्ट आहे, वजन करून झालं. आता हे सगळं धुवायचं आहे. झालं. लय कंटाळा आला मला तर खरोखर. अजून एकदा परत घेणार, पण लय दिवसांनी घेणार बनवायला. आता तर लगेच घेणार नाही, संपलं की. आणि हे तुम्हाला मी दाखवत होते. एवढं बनवून झाले, असं चांगले झाले, क्रिस्पी झाले, असं कुरकुरीत. तुम्हाला एक तोडून पण दाखवते. मस्त झाला होता, पण भारी झाला होता.
ते बघा आवाज येते. मस्त झाले, मस्त तुटत होते. असं नरम पडले असतं ना तर असं तुटलं नसतं, असं पिठासारखं असं निघाला असता. पण लय भारी खायला, पण लय मस्त क्रिस्पी झाले आणि हाय छान झाले. पहिल्यांदाच बनवले मी, त्याच्यामुळे मी पणच घाबरत होती की कसं होईल. हे काढते आता. हे लास्टचा होता आणि थोडासा करपला होता. ते व्हिडिओ काढण्यामध्ये माझ्या थोडासा करपला, तुम्हाला दिसतच असेल. ते थोडासा करपला माझा. बाकी सगळं आवरून घेतले होते. ते खाण्यापिण्याच्या वस्तू जे जेवले होते ना आम्ही, ते पहिलेच मी आवरून घेतली होती. किचन धुवून, गॅस धुवून घेतली होती. कारण जी व्हिडिओ पोरांना झोपवते, असा पसारा दिसला तर झालं, कंप्लीट झालं. हे बघा पोरं बसले स्वेटर घालून झोपायसाठी होते आणि हे त्याचे पप्पा काय आले नाही, घालून दिले. उशीर होईल वाटतं. खाली झोपायचे, झोपा बोलते तरी झोपत नाही. बघा दोन्ही उठलेले, बसलेले, पसारा खाली पसारा होता बाहेर, किचन पण पसारा झाला. ह्या घरात तर आतरून होती, ह्या घरात काही नाहीये. पण ह्या घरात हे आवरून घेते पटपट. ही तुम्हाला सकाळी भेटते, आता तर काय भेटणार नाही. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बाय.